नमस्कार मित्रांनो. तर माझे नाव अंकुश आणि भावाची रेसिपी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण एक नवीन रेसिपी पाहणार आहोत, नूडल्स रॅप्ड चिकन. तर या रेसिपीला लागणारं साहित्य आणि त्याची कृती आपण पाहणार आहोत. तर चला पाहूया याची कृती. तर या ठिकाणी मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. हे चिकन बोनलेस आहे आणि ब्रेस्ट साईडचं चिकन आहे. तर याला मी स्लाईसमध्ये कट करून घेतलेलं आहे. असे लांब आपल्याला स्ट्रिप्समध्ये याला स्लाईस कटिंग करायचं आहे. तर याच्यासाठी मी याच्यामध्ये शेजवान चटणी घेतलेला आहे, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, सोया सॉस, व्हिनेगर, लाल तिखट आणि दही हे टाकून थोडंसं मीठ टाकून मी याला ओव्हरनाईट मॅरिनेट करून घेतलेलं आहे. छान आपल्याला मॅरिनेट करायचं आहे जेणेकरून तो मसाला पूर्ण चिकनला लागला पाहिजे. त्यानंतर पुन्हा एकदा मी याच्यामध्ये 2 चमचे शेजवान चटणी टाकत आहे. जेणेकरून पुन्हा एकदा आपल्याला ते चव त्याची छान लागेल. तर या ठिकाणी हे नूडल्स घेतलेलं आहे. हे नूडल्स बॉइल्ड केलेलं आहे. तर याच्यामध्ये मी साधारणतः 2 चमचे शेजवान चटणी टाकणार आहे आणि थोडंसं मीठ मी याला घेणार आहे आणि याला छान आपण शेजवान चटणी पूर्ण कव्हर करून कोट करून घेऊया. जेणेकरून आपण ज्यावेळेस हे नूडल्स आपण चिकनला रॅप करू, तर त्यावेळेस म्हणजे जे वरची लेयर आहे किंवा कोट आहे ते खाणं देखील आपल्याला टेस्ट लागेल. तर या ठिकाणी मी अशा प्रकारे नूडल्स रॅप करून घेतलेला आहे. तर ऑलरेडी मी करून ठेवलेलं आहे. तर या ठिकाणी एक तुम्हाला मी दाखवते की कशाप्रकारे आपल्याला ते रॅप करून घ्यायचं आहे. तर हे आपल्याला चिकन असं नूडल्समध्ये छान रॅप करून घ्यायचं आहे आणि मी हे ओ-टी-जीमध्ये करत असल्यामुळे त्या ठिकाणी मी हे प्लेट घेतलेलं आहे. तर या प्लेटला आपल्याला सर्वत्र तेल लावून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी साधारणतः मी 3 चमचे तेल घेतलेलं आहे. तर आपल्याला छान पूर्ण हे ऑइल पसरून घेऊया. जेणेकरून आपल्याला ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये हे चिकनचे स्ट्रिप्स ठेवू, तर ते त्याच्यामध्ये छान फ्राय होतील आणि त्याला कडकपणा येईल. तर अशा प्रकारे आपण नूडल्स रॅप्ड चिकन याच्यामध्ये ठेवणार आहोत आणि मी याच्यामध्ये उरलेले पीसेस पण ठेवलेले आहे आणि वरनं आपल्याला बटर लावू शकता तुम्ही किंवा तेल टाकू शकता. तर हे आपण 200 डिग्रीवरती साधारणतः 45 मिनिट्स आपल्याला लागतील. 45 मिनिट्स आपल्याला हे छान फ्राय करून ओ-टी-जीमध्ये घ्यायचं आहे. तर हे आपण मध्ये-मध्ये चेक देखील करणार आहोत आणि ज्यावेळेस आपण चेक करूया, तर त्यावेळेस आपण याचे साईड पण चेंज करू शकतो आणि वरनं आपण बटर लावू शकतो. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपले नूडल्स रॅप चिकन तयार झालेले आहेत आणि खूप टेस्टी झाले होते. तर रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक यू सो मच.